नागपूरच्या काँग्रेसच्या सभेला गर्दीच नाहीये। महत्त्वाची बातमी, दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान या सभेला सुरुवात होणार आहे, पण अद्याप गर्दी नाही। नागपूरच्या उमरेड मैदानात अजूनही तुरळक माणसं पाहायला मिळतात। सभेचं मैदान भरणार की नाही या संदर्भात मात्र आता साशंकता आहे। गर्दी जमवण्याचा काँग्रेस नेत्यांसमोर एक मोठं आव्हान आता असणार आहे। नागपूरच्या काँग्रेसच्या सभेला गर्दीच नाहीये। दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान सभेला सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे, पण पहा ही दृश्य, खुर्च्या मोकळ्या आहेत, खुर्च्या रिकामी आहेत। नागपूरच्या काँग्रेसच्या सभेला गर्दीच नसल्याची आता बातमी समोर येते। त्यामुळे या सभेसाठी म्हणून मैदान भरणार की नाही या संदर्भात आता साशंकता निर्माण झालेली आहे। त्यात सोनिया गांधी यांची तब्येत बरी नसल्याची बातमी समोर आली आहे, त्यामुळे त्या देखील या सभेकरता अनुपस्थित राहणार असल्याचं कळतंय। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवण्याचा काँग्रेस नेत्यांसमोर आता एक मोठं आव्हान असणार आहे। नागपूरमध्ये काँग्रेसच्या सभेला साधारणतः पुढच्या अर्ध्या तासात आता सुरुवात होतीये, पण या ठिकाणी गर्दीच नाहीये। त्यामुळे आता गर्दी जमवण्याचं एक मोठं आव्हान काँग्रेस समोर आता उभं ठाकलेलं आहे। काँग्रेसच्या 139व्या स्थापना दिनानिमित्तानं आज नागपूरमध्ये सभा होतीये आणि त्या सभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते या सभेकरता उपस्थित असतील। राहुल गांधी, प्रियंका गांधी देखील या सभेकरता उपस्थित असणार असल्याचं कळतंय। आता बातमी अशी समोर येते की सोनिया गांधी यांची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे त्या देखील या सभेत उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय। याविषयी चर्चा सुरू असतानाच आता प्रियंका गांधींचा नागपूर दौरा सुद्धा रद्द झालेला आहे। सोनिया गांधींपाठोपाठ प्रियंका गांधी सुद्धा नागपूरमध्ये येणार नाहीत। सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या विनाच नागपूरमधली सभा होणार आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, एकीकडे गर्दी जमवण्याचं एक मोठं आव्हान काँग्रेस समोर उभं टाकलेलं आहे, तर सोनिया गांधी यांची देखील तब्येत बरी नसल्याची माहिती आहे। आता सोनिया गांधींपाठोपाठ प्रियंका गांधी सुद्धा नागपूरमध्ये अनुपस्थित राहणार असल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।